आजच्या लेक्चरमध्ये आपण एसक्यूएल मध्ये डेटाबेस कसा क्रिएट केला जातो, टेबल कसा क्रिएट केला जातो आणि टेबलमध्ये रेकॉर्ड आपण कसे इन्सर्ट केले जातात हे पाहणार आहोत. तर प्रथमतः मी तुम्हाला सांगेन की ज्यावेळेस आपण वर्कबेंच ओपन केल्यानंतर तुम्ही क्रिएट डेटाबेस, जो डेटाबेस तुम्हाला जे नाव हवं आहे डेटाबेसचं ते तुम्ही पुट करा. तर ह्याच्यामध्ये मी लायब्ररी हे डेटाबेसचं नाव दिलं आहे, क्रिएट डेटाबेस लायब्ररी. तुम्ही हे रन करा. रन केल्यानंतर तुम्हाला डेटाबेस क्रिएट झालेला बघायला मिळेल. मी ऑलरेडी तो केला आहे, तुम्हाला परत एकदा करून दाखवतो. त्याच्या अगोदर मी त्याला ड्रॉप करतो. मी हा डेटाबेस क्रिएट करतो. जर सक्सेसफुल क्रिएट झाला असेल तर तुम्हाला हे ग्रीन टिक पाहायला मिळेल. आपला डेटाबेस सक्सेसफुली क्रिएट झाला आहे. आपण चेक करू. शो डेटाबेसेस आपण चेक करू शकतो की आपल्या याच्यामध्ये किती डेटाबेसेस ऑलरेडी प्रेझेंट आहेत. तर हे पहा, इथे इन्फॉर्मेशन स्कीमा नावाचा एक डेटाबेस आहे. लायब्ररी आपण जो आता क्रिएट केला आहे तो MySQL एक आहे, परफॉर्मन्स स्कीमा आहे, सिस आहे. हे ऍक्च्युली बाय डिफॉल्ट आहेत, पण आपण सध्या क्रिएट केलेला लायब्ररी आहे. तर आपला डेटाबेस सक्सेसफुली क्रिएट झाला आहे. डेटाबेस म्हणजे थोडक्यात एक डिरेक्टरी आहे. तर ह्या डेटाबेसच्या आतमध्ये आपण मल्टिपल टेबल बनवू शकतो. पण ज्यावेळेस आपण एखाद्या डेटाबेसमध्ये काम करत जातो त्यावेळेस आपल्याला त्या डेटाबेसला पहिल्यांदा यूज केलं पाहिजे. म्हणून यूज कमांड वापरा, यूज सिंटॅक्स, यूज लायब्ररी. हा, आता आपण ह्या डेटाबेसच्या आतमध्ये काम करू शकतो. तर आता आपल्याला एक टेबल क्रिएट करायचं आहे. टेबलचं नाव आहे बुक डिटेल्स. आणि त्या बुक डिटेल्स मध्ये मला काय काय इन्फॉर्मेशन पाहिजे, कोणते कॉलम पाहिजेत, मी हे पुट करू शकतो. बघा, इथं मी बुक आयडी एक दिलाय, कारण ज्यावेळेस तुम्हाला एखादा रेकॉर्ड फेच करायचा आहे, आयडी एक प्रायमरी की खूप इम्पॉर्टंट असतो, ज्याच्यावरून आपण ते रेकॉर्ड इझिली ऍक्सेस करू शकतो. तर बुक आयडी, त्याचा डेटा टाईप आहे इंटिजर. बुकचं नाव आहे व्हॅरकॅट 255. ऍक्च्युली हा एक बाय डिफॉल्ट स्टँडर्ड आहे डेटा टाईप. ऑथर नेम आहे. नंबर ऑफ पेजेस आहेत, ते पण इंटिजर मध्ये आहेत, कारण पेजेस कधीही फ्लोट मध्ये असू शकत नाहीत. पेजेस हे ऑलवेज नंबरिकल व्हॅल्यू मध्ये असतात. प्राइस आहे. प्राइस कदाचित इंटिजर मध्ये असू शकते किंवा फ्लोट मध्ये असू शकते, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी फ्लोट मध्ये दिलंय. तुम्ही हे रन करू शकता. बघा, सक्सेसफुली आपला क्लिक झालेला आहे. तुम्ही चेक करू शकता. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. बघा, आपल्या ह्या टेबलमध्ये सध्या काही रेकॉर्ड नाही, तर आपण अजून कोणतेही रेकॉर्ड इन्सर्ट केलेलं नाही. तर आपण रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहोत. तर ज्यात आपण रेकॉर्ड इन्सर्ट करतो त्याचा सिंटॅक्स आहे इन्सर्ट इनटू टेबलचं नाव, त्याच्यामधले जे कॉलम आहेत ते कॉलम आणि व्हॅल्यूज. कोणकोणत्या व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायचे आहेत, किती करायचे आहेत ते तुम्ही इथं टाकू शकता. आपण हे रन करून बघू. बघा, हे रन केल्यानंतर सक्सेसफुली रन झालेलं आहे. आपण परत एकदा चेक करू की याच्यामध्ये रेकॉर्ड इन्सर्ट झालेत की नाहीत. सध्या बघा, मी फक्त बुक आयडी आणि बुक नेम टाकले. तुम्हाला जर सर्व रेकॉर्ड पाहिजे असतील तर तुम्ही सिलेक्ट स्टार वापरू शकता. सिलेक्ट स्टार फ्रॉम आणि रन करा. आपण जे रेकॉर्ड आपण इन्सर्ट केले ते आपण टेबलमध्ये पाहू शकतो. जर तुम्हाला फक्त काही कॉलम पाहिजे असेल तर तुम्ही इथे मॅन्युअली पुट करू शकता. मला फक्त बुक आयडी आणि बुकचं नाव पाहिजे, तर मी तेवढेच कॉलम टाकले. आता हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर ही लेक्चर सिरीज आपण मराठीमध्ये बनवणार आहोत, कारण मराठी मुलांना MySQL एकदम सोप्या भाषेमध्ये समजावं हाच माझा उद्देश आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जर काही शंका असतील तर कमेंट डाऊन मध्ये सांगा. थँक्यू.